नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानदीप अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. कारण का आपण पाहत आहोत की इथं सर्व विद्यार्थी हे परीक्षार्थी परीक्षा देण्यासाठी जमलेले आहेत आणि सर्व सोशल मीडियावर आणि प्रत्येक विद्यार्थ्याला चाहूल लागलेली आहे ते येणाऱ्या पोलीस भरतीची. कारण का आपण पाहत आहोत की प्रत्येकजण ह्या ग्राउंडची ही तारीख आहे, संभाव्य तारखा डिक्लेअर करत आहेत, कुठले टाइम टेबल आलेले आहेत. चंद्रपूरसारख्या ठिकाणचे, गडचिरोलीसारख्या ठिकाणचे त्यांनी पूर्णपणे विद्यार्थ्यांचं नियोजन पहिल्यांदा सुरुवातीला 600, पुन्हा 800, पुन्हा 1000, 1200 असं वेगवेगळ्या पद्धतीनं नियोजन आपण पाहत आहोत. त्यामुळं विद्यार्थी मित्रांनो, फक्त फिजिकलच्या सरावाच्या पाठीमागे लागू नका. कारण का की बऱ्यापैकी तुम्हाला सर्वांना एक माझं सांगणं आहे की लेखी परीक्षा ही सुद्धा लवकरच होणार आहे. कारण का की आपण पाहत आहोत छोट्या छोट्या जिल्ह्यांचे फिजिकल झाल्यानंतर त्यांच्याकडं वेळ भरपूर शिल्लक उरतो आणि त्या वेळेत ते लेखी परीक्षा लगेच घेऊन मेरिट लावून रिकामे होणार आहेत. त्यामुळं विद्यार्थी मित्रांनो, लवकरात लवकर तुम्हाला वर्दी ही मिळणार आहे. ज्यांचे छोट्या जिल्ह्यात फॉर्म आहेत त्यांचं फिजिकल, लेखी परीक्षा ही खूप लवकर होऊन जाणार आहे. तुम्ही विचारसुद्धा करू शकत नाहीत इतक्या लवकर ही प्रोसेस संपणार आहे. त्यासाठी तुम्ही कुठल्याही गोष्टीमध्ये जास्तीत जास्त अभ्यास असेल, फिजिकल असेल, लेखी परीक्षा असेल, काय जे असेल त्याचं नियोजन करून पूर्णपणे जास्तीत जास्त वेळ देणं महत्त्वाचं आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आपण पाहत आहोत की प्रत्येक ठिकाणी मीरा भाईंदर असेल, नवी मुंबई असेल, रेल्वे मुंबई असेल, बृहन्मुंबई असेल, प्रत्येक ठिकाणच्या ह्या ग्राउंडच्या अपडेट तुम्हाला प्रत्येक यूट्यूब चॅनल असतील किंवा इंस्टाग्राम असेल किंवा व्हॉट्सअप असेल, फेसबुक असेल, या सोशल मीडियाद्वारे तुमच्यापर्यंत येऊन पोहोचत आहे. त्यामुळं मित्रांनो, यामध्ये तुम्हाला एकच सांगणं आहे की तुम्ही आपलं दररोजचं वर्कआउट हे कंटिन्यू चालू ठेवायचं आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इंजुरीपासून वाचायचं आहे. कारण का आपण जर घाई गडबड करून जास्तीत जास्त धावपळ करून कुठं माझं ग्राउंड आता 15 दिवसावरच राहिले, मला एवढेच दिवस शिल्लक राहिलेत आणि मग माझं 100 कव्हर नाही, 1600 कव्हर नाही, 800 कव्हर नाही, या धांदलीमध्ये तुम्ही जास्तीचं वर्कआउट करायच्या नादात जाऊ नका. कारण का तुम्हाला प्रत्येक गोष्ट सहन होईल एवढीच करा. मग ते कितीही म्हणजे ग्राउंड जवळ येऊ द्या किंवा हे होऊ द्या, त्यासाठी थोड्या दिवसामध्ये अप्रतिम बदल होणार नाही. फक्त एकच आहे, तुम्ही जर ते प्लॅनिंगनं केलं तर नक्कीच सक्सेस होईल. दुसरी महत्त्वाची गोष्ट, आपल्याला सर्वांना माहीत आहे मुंबईच्या ग्राउंडच्या आणखी आपल्याला पूर्णपणे अपडेट आलेलं नाही. कारण का मुंबई महानगरपालिकेची निवडणूक 15 तारखेला होते, 16 तारखेला निकाल लागणार आहे आणि तिथून पुढं एक 12-13 दिवस राहतात. तर त्या 12-13 दिवसामध्ये लगेचच इतक्या फास्ट ग्राउंड सुरू होतील असं तरी सध्याचं चित्र हे दिसत नाही. त्यासाठी आपण मुंबईच्या ज्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी मुंबई इथं फॉर्म भरलेले आहेत त्यांना सर्वात मोठी संधी आहे. त्यांना ग्राउंडसाठी वेळ आहे, लेखी परीक्षेसाठी वेळ आहे. मित्रांनो, तुम्हाला एक मी आजही सांगतो की तुम्हाला लेखी परीक्षेसाठी किमान मुंबईला आजपासून 3 महिने सापडतील. जानेवारी पूर्ण आहे, फेब्रुवारी आहे आणि मार्च पण आहे. एप्रिल ते मे महिन्यात तुमची लेखी परीक्षा होऊ शकते. त्यामुळं तुम्ही आत्तापासून जर व्यवस्थित प्लॅन केला आणि व्यवस्थित प्लॅन करून जर तुम्ही नक्कीच आपल्या लेखी परीक्षेसाठी पूर्णपणे प्रतिष्ठा पणाला लावली तर त्यामध्ये तुमचं सिलेक्शन हे मुंबईला होऊ शकतं आणि छोट्या छोट्या जिल्ह्यांना पण होऊ शकतं. छोट्या छोट्या जिल्ह्यांना सुद्धा तुम्हाला जानेवारी महिना पूर्ण भेटणार आहे आणि फेब्रुवारी महिन्याचे 20 तारखेपर्यंतचे दिवस ते प्रत्येकाला आहेत. तिथून पुढचा वेळ हा कितपत भेटेल हे सांगू शकत नाहीत. कारण का की प्रत्येक जिल्हा हा स्वतःच्या नियोजनाप्रमाणे तारखा ठरवल की नाही ठरवल हे पण आत्ताच सांगणं योग्य ठरणार नाही किंवा सांकेतिक ठरणार नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट एक आहे की आपण प्रत्येकजण आता ज्या विद्यार्थिनी किंवा जे विद्यार्थी भरती प्रोसेसमध्ये आहेत त्यांनी प्रत्येकानं विशिष्ट प्रकारे आपल्या फिजिकलची, लेखी परीक्षेची व्यवस्थितपणे एक मांडणी केलेली आहे आणि त्या मांडणीनुसार तुमचं जर हे गणित पूर्ण झालं
तर तुम्ही नक्कीच 100% भरती घेतल्याशिवाय राहणार नाही. 2026 हे वर्ष खूप तुमच्यासाठी लाभदायक आणि तुमच्यासाठी एक स्वतःचा स्वाभिमानी वर्ष म्हणून तुम्हाला पाहायला मिळणार आहे. आणि त्यासाठी तुम्ही या 2026 या सालामध्ये तुमच्या आईवडिलांचं, तुमचं, तुमच्या नातेवाईकांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्ही सज्ज राहणं गरजेचं आहे. कारण का की आपण पाहत आहोत, वेळ ही वारंवार येणार नाही. ही वेळ, यावेळेस तुमचं जे फिजिकल आहे किंवा लेखी परीक्षा आहे ही अशीच पुढच्या वेळेस राहील का नाही हे तुम्हाला पण माहीत नाही. त्यामुळं सर्वांनी इंजुरीपासून वाचायचं आहे, चांगल्यात चांगला टायमिंग द्यायचा आहे. आता आपण पाहत आहोत, आज रविवार आहे. रविवार असल्यामुळं ज्ञानदीप अकॅडमीमध्ये पेपर हा ठरलेलाच असतो. तसं तर आठवड्यातले 3-3, 4-4 पेपर हे ज्ञानदीप अकॅडमीमध्ये होत राहतात. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या कालावधीमध्ये जास्तीत जास्त तुम्ही पेपर सोडवणं गरजेचं आहे. झालेले पेपर सोडवा, पेपर सेटमधले पेपर सोडवा, संभाव्य पेपर सोडवा. कारण यामुळं तुमचं काय होईल की बॅलन्सिंग होईल, ॲक्युरेसी येईल. किती वेळामध्ये तुम्ही किती प्रश्न सोडवता यावर तुमचा आत्मविश्वास वाढेल. आणि आत्मविश्वास वाढल्यानंतर नक्कीच तुम्हाला येणाऱ्या भरतीत ही चांगला पेपर सोडून चांगले मार्क्स मिळतील. आणि चांगलं फिजिकल घेतल्यानंतर दोन्हीचं ज्यावेळेस तुम्ही एकत्रीकरण कराल त्यावेळेस तुमचा स्कोअर हा अप्रतिम असणार आहे. आणि ज्या ज्या विद्यार्थ्यांचा स्कोअर हा अप्रतिम राहील ते विद्यार्थी येणाऱ्या भरतीमध्ये नक्कीच लागणार आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा सांगतोय, तुम्हाला येणाऱ्या फिजिकलसाठी आणि लेखी परीक्षेसाठी वेळ आहे. तो वेळ योग्य त्या वेळेचं नियोजन करा आणि त्या वेळेच्या नियोजनाची अंमलबजावणी करा. कारण का लवकरच तुमच्यासमोर फिजिकल आणि लेखी परीक्षा येणार आहे. त्याबद्दल तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.